सरकारान गोय हाऊसिंग बोर्डाचो लिलाव ताकतिकेन बंद करचो। हो दर थळाव्यांच्या आवाका भायर आसा। फकत भायल्यांकूच आकर्षित करता आनी गोंयकारांक फाटी दवरता अशी टिका आमदार उल्हास तुयेकारान विधानसभेत केली। मजगती फायदो फकत थळाव्यांकूच जातलो हाची जतनाय आमी घेतात अशें मुख्यमंत्र्यान जाप दिली। पूण खऱ्यांनीच फायदो गोंयकार घेतात काय फकत तांच्या दोळ्यांचेर पानां पुसली वतात? गोंयकारांनी हाचेर विचार करपाचो वेळ आयला। ज्या हिस्पान बिल्डर टाइप रेटी गोवा हाऊसिंग बोर्डान सुरू केला, ऑक्शनान भायले लोक भाग घेवन ताचो पुराय लाव घेतात। गोंयकारांक ताचो फायदो जायना, देखून सरकारान गोय हाऊसिंग बोर्डाचो लिलाव ताकतिकेन बंद करचो अशी मागणी आमदार उल्हास तुयेकारान केली। जाल्यार आता मेरेन गांवगिऱ्या वाठारांनी 240 घरां बांधल्यात। तशेंच स्वता घरां बांधपी वा फ्लॅट घेवपी व्यक्ती हे येवजणेखाला 2.5 लाख रुपयांचो लाव घेवपाक पात्र आसात अशेंय मुख्यमंत्र्यान नमूद केले। गोवा हाऊसिंग बोर्ड स्थापन जाल्लो की बारीकशा बारीक लोकांक 50 मीटर घरांचेर एक 30 मीटर घर बांदप आणि ती इन्स्टॉलमेंट टाइप दिवप आणि गोवा हाऊसिंग बोर्ड 10 वर्सां 15 वर्सां 20 वर्सांचो रिपेमेंट आणि ते इन्स्टॉलमेंट गोवा हाऊसिंग बोर्ड घेताले आणि गरीब जो डेली वेजीस काम करपी जो म्हयन्याक 18,000 पगार घेवपी लोक केन्नाच आपलो फ्लॅट प्लॉट घेवपाक शकना, त्या गोवा हाऊसिंग बोर्डाक ही घरां एक गोंयकार घेवपाक शकताले। पूण आज गोवा हाऊसिंग बोर्डान ऑक्शन टाइप सुरू केला। ऑक्शनाक पार्टिसिपेट भायले लोक जाता आणि मागता सरकारा कडेन की आणि आमच्या मिनिस्टरा कडेन की तुमच्या मतदारसंघात सुद्धा खुबशा गरीब लोकांक तुम्ही मदत करता घरा बांधपाक। स्पीकर सर तुम्ही सुद्धा श्रमदान योजने अंदर लोकांक घरा बांधून दिता, पूण जे नीज गोंयकार आसा ते आज पयल्या तुम्ही प्लॉटाची किंमत कितली जाल्यार 30,000 40,000 स्क्वेअर मीटर आणि जर एक फ्लॅट घेतलो जाल्यार 50 लाख 60 लाख लागता। आणि हे जे बिल्डर टाइप जे रेट आसा ते आज गोवा हाऊसिंग बोर्डान सुरू केल्ले कडेन आसा। सो माझी विनंती आहा की तुम्ही जर गरिबां खातीर घरां बांदतले जाल्यार EWS LIG ही परतून सुरू करपाक जाय आणि ती तुम्ही क्रायटेरिया दवरल्या 15 वर्सांचो रेजिडेंट आसपाक जाय, ती सुद्धा तुम्ही मॉडिफाय करून चेंज करपाक जाय। की जो मनीस बॉर्न इन गोवा आसा किंवा त्याचो आणि प्लस त्याचो पेरंट बॉर्न इन गोवा आसपाक जाय, जाल्यारूच गोंयकारांक ही घरां मेळटली। जे लोक आपले सपन बाळगयतात स्वताचे घर आसपा खातीर, हांव मिनिस्टरा कडेन विनंती करता की तुम्ही ही घरां EWS LIG परतून बांधतले आणि गरिबां खातीर करतले काय ना। हांवें तुमची रुमडांबळ दवरली हाऊसिंग बोर्डान, गेली 10-15 वर्सां घरां बांधलेली आहा, कोण घेयना ऑक्शना खातीर। ही तुम्ही ऑक्शन काडटले काय ना, इतलेच माझे प्रश्न आसा। जे प्लॉट्स हांगासर आसा हाऊसिंग बोर्डांनी ते पयशाकार लोक घेतात आणि हे 15 इयर रेजिडेंस सर्टिफिकेट आसलेले लोक अप्लाय करतात ते घेता, पण आमच्या गोंयकारांक हे मेळना। म्हणून हितून कायद्यात बदल करचो अशें हांव माननीय मंत्र्यांकडे मागता। स्पेशल फॉर द हाऊसिंग बोर्डाचो प्लॉट अप्लाय करपाक आणि फ्लॅट घेवपाक सुद्धा 30 इयर्स रेजिडेंस आसा, 15 वर्सां ना, ही पयली गजाल आसा। त्या खातीर तो मूळ गोंयकारूच ताका तो मेळटा हो सरकाराचो प्रयत्न आसा। दुसरें जो सांगता बेंजीन जो वेगवेगळे विशय मांडले आणि बाब LOP त्या विशयाचेर उलयता आसतना प्रधानमंत्री आवास योजना ही जी आसा ती रुरल डेव्हलपमेंट एजन्सी आणि अर्बन डेव्हलपमेंट एजन्सीज हांच्या मार्फत ही घरां बांदता। 240 घरां जी कंप्लीट केल्या अंडर प्रधानमंत्री आवास योजना ही बरोबर आसा। Why are you falsifying your answers? You are falsifying totally. Isn't this a breach? This is a breach. तू रोज आन्सर दिता एलिक्यूचे हे sarcasm है। ब्रिज ऑफ प्रिविलेज हम दिली आन्सर दिता तुम्ही 40 houses so why are we having this breach every time? कित्याक सांगना आज टेन सांगली म्हणून आनी कितें सांगा आमकां हे प्रत्येक पाटी आसता हे नाका तुमगे आन्सर नाका ही सगळी इकॉनॉमिक सर्वे नाका कागद नाका every time we are having this issue no accountability towards what the government is doing for the SC ही सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या मार्फत ही स्कीम आम्ही इम्प्लिमेंट करता। त्या स्किमीच्या अंतर्गतूय बी घर बांधपा खातीर 3 लाख रुपया आमी दिता। प्रधानमंत्री आवास योजना अर्बनानूय आहा रुरलानूय आसा। डायरेक्ट बँकेतल्यान जे फॉर्म भरता तांकां सबसिडी बी 2.5 लाखाची पर्यंत सबसिडी जी आहा पळय ही मेळटा। ही घरांच्या व्यतिरिक्त जे कोण फ्लॅट घेता ताकाय मेळटा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत। म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन जी 4 कोटी घरां बांदता म्हणून सांगल्या पळय ती देशभर अशा पद्धतीची घरां बांदीत आसा। गोंयकारांक तेजो पयलीं जेन्ना 11चो सर्वे घेतलेलो त्या 11च्या सर्वे 2011च्या सर्वेनुसार व्हेरी फ्यू पीपल वेर इलिजिबल इन द स्टेट ऑफ गोवा। आम्ही परत मागला आता रिसर्वे करून घरां जी आसा ही प्रधानमंत्री आवास योजना ह्या स्किमी खातीर घरां आमची रिकमेंड जावची। उरता उरलो प्रश्न हाऊसिंग बोर्डान जो आत्ता सांगला की हांवें म्हज्या बजेटांत
इट इज एन एफोर्डेबल हावजिंग फॉर द गोंयकार हे आमी जे आसा पळय ही इम्प्लिमेंट करतले आनी त्याच्या खातीर जागा एक्वायर करपाक ऑलमोस्ट आमी पेडण्यान आता ऑलरेडी कलेक्टरा कडेन मूवूय केला की जागा एक्वायर करपाक लोकेशन कितें लोकेशन हुई पेडणे हुई लोकेशन ते आतां तुका कितें आसा इकॉनॉमिक सर्वे सांग ना व्हाय इज दिस डिफरन्स आन्सर क्लियर दी म्हाका म्हणजे वेगळाच ऐकून घ्या आन्सर दिना ऐकून घेवपा आन्सर दिना पॉइंट आन्सर दिना इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट आणि इलेक्टिव्ह आन्सर मॅच जायना आज आन्सर क्लियर इकॉनॉमिक सर्वे मिस्टेक जाल म्हणून मागून घे क्वेश्चन ओवर सोंपल्या उपरांत करेक्शन कितें केलें तें हांव सांगपाचो म्हाका एक्शन घे रिप्लाय इलेक्टिव्हाचे आन्सर रॉंग हा इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट रॉंग हा आणि उल्हास बाबान जो सवाल दिला ऑप्शन दिला स्टार क्वेश्चन नंबर 2 स्टार क्वेश्चन नंबर 2 तुझा खूप आहे स्टार क्वेश्चन नंबर 2 श्रीमती दिलार बाबू 2C सर एक क्वेश्चन कितना वेळ घेवपाचो आसा तो हांव ठरयतलो गोवा 365 खातीर सुभाशीश गोयेकार, डायलन रॉड्रिगेज, मनीषा जाधव आणि मुझैफ शेख.